नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आदिवासी विकास विभागामार्फत जी भरती राबवण्यात येणार होती तर त्याचा आता राहिलेल्या परीक्षांचं देखील वेळापत्रक जाहीर झालेले आहे। आपण जसा अंदाज वर्तवलेला होता की एप्रिल मध्ये ही परीक्षा होणार आहे, तर खरंच आता ही एप्रिल मध्येच होणार आहे। बघा कोणत्या कोणत्या पदांची जाहिरात आलेली आहे पाहूया। बघा 26/3/2025 रोजी आता नुकतीच काही क्षणापूर्वीच ही जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये बघा 17 पदनामा आणि 611 पद होती, तर ते जाऊ द्या, पण आपल्याला मेन काय बघा रिसर्च असिस्टंट याची परीक्षा होणार आहे 15 एप्रिल 2025 ला। डेप्युटी अकाउंट अँड हेड क्लर्क याची परीक्षा होणार आहे 16 एप्रिलला। सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिक असिस्टंट यांची परीक्षा होणार आहे 20 ते 22 म्हणजे 20 ला होणार आहे, 21 ला होणार आहे, 22 ला, म्हणजे 3 दिवस ही परीक्षा चालणार आहे। पुढे ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर याची परीक्षा होणार आहे 22 आणि 25 ला, फक्त 22 आणि 25 ला। हे 4 पदांची बघा, याच्यापैकी तुम्ही ज्या पदाला फॉर्म भरला असेल त्याच्या व्यवस्थित लक्षात घ्या। बघा रिसर्च असिस्टंट कधी होणार आहे 15 ला, डेप्युटी अकाउंटंट हेड क्लर्क 16 ला होणार आहे, सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिक असिस्टंट 20, 21, 22 ला होणार आहे, ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर 22 आणि 25 या 2 दिवशी जे आहे तर ही परीक्षा होणार आहे। आणखी त्यांनी वेळापत्रक जे आहे तर ते दिलेलं आहे इथं बघा। सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट पुढे आणखी मोठं करूया बघा। हे जे मेन पद होते ज्याच्या सगळ्यात जास्त फॉर्म आलेले होते बघा, ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर अँड सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर। सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टरची परीक्षा 15 आणि 16 एप्रिलला होणार आहे, आणि ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टरची परीक्षा जी होणार आहे ती 16 ला होणार आहे। ज्या उमेदवारांनी वरीलपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांचा सर्व पदांसाठी विचार केला जाईल। जरी एखादा म्हणेल की अरे माझी 2 परीक्षा एकाच दिवशी येते, कारण की 15 एप्रिलला बाकीच्या पण एक्झाम येतात, तुम्ही पाहिले 15 एप्रिलला ही पण येते आपली रिसर्च असिस्टंट आणि 16 ला डेप्युटी अकाउंटंट। बघा इथं पण ही 15 आणि 16 ला, म्हणजे ही एक्झाम कोलॅप्स म्हणजे हे होणार आहे, त्यांचं कोलॅप्स होणार आहे। तर त्यांनी म्हटलेलं आहे की परीक्षा एकदाच होईल आणि तुमचं दोन्ही पदांसाठी जो आहे तर तो विचार केला जाईल। म्हणजे आता बऱ्यापैकी आपल्याला सगळ्या डेट जे आहे व्यवस्थित पद्धतीने आलेले आहेत। आणि तुम्हाला आधी पण आपण प्रश्न विचारलेला होता की आदिवासी विकास विभागाशी निगडीत प्रश्नांसाठी आपण लवकरच सिरीज सुरू करत आहोत, त्याच्यामध्ये चालू घडामोडी सामान्य ज्ञानाचा प्रश्नांचा आपल्याला समावेश करायचा आहे। तर तुम्हालाही वाटतं की अशी सिरीज आपण सुरू केली पाहिजे तर तुम्ही जास्तीत जास्त उमेदवारांनी कमेंटमध्ये येस मध्ये आम्हाला कळवा की हो तुम्ही चालू घडामोडींची सिरीज जी आहे तर ती सुरू केली पाहिजे, कारण की याच्यावर सगळ्यात जास्त IBPS पॅटर्नचा भर असतो। तर IBPS पॅटर्न नुसार आपण हे जर प्रश्न कव्हर केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। YouTube मध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही सिरीज सुरू करत आहोत, फक्त याच्यासाठी तुमची एक मान्यता पाहिजे की तुम्ही यस लिहून कमेंट बॉक्स मध्ये कळवा। आणि तुमचा पेपर कधी आहे, तुमच्यापैकी ज्यांचा पेपर असेल त्यांनी आम्हाला कळवा व्यवस्थित पद्धतीने। आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र,